मला बॉल दे. आज बघणार तिकडे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी सकाळी जरा लेटच उठले कारण की आज होता शनिवार, नवऱ्याची असते सुट्टी. आणि म्हटलं हे कुठं गेले, बघते तर काय गॅलरीमध्ये उभे होतेत. मस्त पाऊस चालू होता, रिमझिम रिमझिम. 7च वाजलेत आणि उजेड बघा किती आहे आणि पाऊस चालू होता मस्त. तर आम्ही दोघंही थोडं गॅलरीमध्ये उभे राहून पावसाचा आनंद घेतला. आणि मला करायचा होता डबा, तो म्हणजे गार्गीचा. तर फक्त मला तिचाच डबा करायचा होता, यांचा डबा नव्हता. यांना सुट्टी असल्यामुळे तर मी आज जरा थोडी उशिराच उठले आणि मस्त पावसाचा आनंद घेत होतो आम्ही दोघेजण. इथे इतकं छान बारीक बारीक पाऊस चालू होता आणि आमच्या दिशेला होता, म्हणजे आमच्या गॅलरीच्या साईडला तर थोडा थोडा पाऊस लागत होता. तर खूप छान वाटत होतं. आणि हे जे बघत आहेत हे जंगल नाही आहे तर आमच्या समोरच राधास्वामीचं सत्संग आहे. तर तिथे झाडं, खूप सारी झाडं आहेत आणि हिरवीगार झाडे असतात. 12ही महिने हिरवेगार झाडं असतात इथे. तर इन फ्युचर आमच्या गॅलरीसमोर बिल्डिंग बनणं तर शक्यच नाही, कारण की हे सत्संग असल्यामुळे इथे बिल्डिंग बनणारच नाही आणि आम्हाला नेहमी या झाडांचा अशी ग्रीनरी बघायला मिळणार आहे. पावसाचा वगैरे आनंद घेऊन झाल्यानंतर आता म्हटलं चला 7:15 वाजले आहेत, आपल्या कामाला लागावं. तर मी पहिले ठेवला चहा. यांच्यासाठी सासूबाई आल्या आहेत, तर त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी. मी सॅटर्डे आणि संडे चहा घेते, अदरवाईज मी चहा नाही घेत. तर मी चहा ठेवला, चहा पिलो आम्ही तिघही जण. नंतर गार्गी उठली, गार्गीची तयारी झाली. गार्गी स्कूलला गेली आणि गार्गी स्कूलला जातही नाही. तर आमचे ग्रीतिक सर उठलेत आणि हा आजकाल ना उठल्याबरोबर याला खेळायला पाहिजे बॅट बॉल. याला इतका वेळ लागला आहे ना बॅट बॉलचा, तो बॅट बॉल खूप खेळायला लागला आहे. आज तर उठल्याबरोबर सरळ तो बॅट बॉलच खेळायला लागला. बॉल करत शोधलं त्याने आणि बॅट बॉल खेळायला लागला. बॉल पाहिजे. कुठे गेला बॉल, कुठे गेला, कुठे गेला बॉल, कुठे गेला, कुठे गेला बॉल, कुठे गेला बॉल, खाली गेला. मी काढून देऊ खालून. कुठे गेला बॉल, कुठे बॉल, तू तिथे काढ, तू काढ, काढ, काढ. हात नाही पुरत, हात नाही पुरत, काढ, काढ ना, काढ, तू काढ. जा ना खाली, जा, जा खाली जा. आई, आई मला बॉल दे. आई म्हण, आई. कसं आहे आई म्हणते दादा माझं. बॅट कुठे, बॅट कुठे, बॅट ये, बॅट ये, बॅट हे घे, बॅट ये इकडे. हे बघ बॅट. चले पटकन. ते काय आणलं तू, काय आणलं, काय हे कशाला, कुठं घालायचं, कुठं. अगं बाई, तुला माहिती आहे कुठे घालायचं. ते मी घालून त्या घालून देऊ, घालून देऊ असं घाल. इकडे नाही, इथे इथे शमोले, शमोले. हा बॅग एकच पॅन्ट घालून दुसरं पॅन्ट कुठे. फेक फेक, टाक माझ्याकडे, टाक माझ्याकडे. कशा बसतो रे. गेला, कुठे गेला बा, आण, कुठे गेला. आण दादा पटकन, आण पटकन बॉल आणा, आणा लवकर. हा काय बाल, बाल नाही यार, ते बॉल आहे. काय आहे, काय आहे दादू. बॉल आहे बेटा, बॉल बॉल. बॉल पण म्हणायला लागलं माझे बाळ आता. बॉल, बॅटमन, बॅट, बॉल बॉल बॉल. तर आज माझी एवढी धावपळ झाली ना सकाळी. एक तर मी उशिरा उठली, मला माहिती नव्हतं आज आम्ही कुठे जाणार आहे म्हणून. यांनी मला आधी आयडिया दिली नव्हती ना, तर मी सकाळी लवकर उठली असते आणि आवरलं असतं. गार्गी स्कूलला गेल्यानंतर मी ग्रीतिकसोबत थोडी खेळली, कारण की तो माझ्यासोबत खेळायचं होतं. त्याला पप्पा नव्हते पाहिजे, आजी नव्हती पाहिजे, नाही तूच खेळ माझ्यासोबत. मग मी त्याच्यासोबत 5-10 मिनटंच खेळले. नंतर लागले आवरायला.
9:15 वाजता, म्हणजे 8:15ला गार्गी गेली. त्याच्यानंतर 5-10 मिनटं मी याच्यासोबत खेळले आणि 9:15ला आम्ही डीमार्टला जायला निघालो. हां, तर आम्ही डीमार्टला चाललो आहे. हे म्हटले की गर्दी होते नंतर खूप, आता सॅटर्डे आहे तर गर्दी असणारच आहे, त्याच्यामुळे आपण पटापट जाऊयात. म्हणून मग अंघोळ केली. ग्रितिकची पण अंघोळ करून दिली, मी केली, सगळं आवरलं घरातलं पटापट. इतकी धावपळ झालेलं माझी आज, तुम्हाला सांगते. नाश्ता पण बनवला आणि नशीब असं की ग्रितिकने मी बनवलेलेच पोहे खाल्ले, म्हणजे सगळ्यांसाठी बनवलेले पोहे खाल्ले. मी बनवलेलेच खात होतो, पण सगळ्यांसाठी बनवलेले. त्याच्यासाठी वेगळं असं करावं नाही लागलं. कधी काय होतं ना, आपल्याला असं वाटतं की त्याला तिखट लागेल किंवा तो नाही खाणार. मला तरी असं वाटतं की अरे यार, त्याच्यासाठी वेगळं काहीतरी बनवावं लागेल, पण असं होत नाही. तो खाऊन घेतो आणि मग मला असं वाटतं अरे एवढं तिखट तर हा खातो, मग मी कशाला वेगळं त्याच्यासाठी बनवत बसते, असंही वाटतं मला कधी. पण आणि नंतर मग विचार करते नाही, यांनी जर का फिक्कं केलं असतं ना, मी त्यांनी जास्त खाल्लं असतं कदाचित, असंही वाटतं. पण त्यांनी पोहे चांगल्या प्रकारे खाल्ले, म्हणजे त्याचा पण नाश्ता झाला, आमचा झाला आणि आम्ही लगेच तयार होऊन निघालो. काय काय नाही बघा तर लागेल असतं ना. बघ. आम्ही जेव्हा डीमार्टला एंट्री केली तेव्हा पाऊस नव्हता आणि जेव्हा गाडी पार्किंगमध्ये लावून वर येते नाही तर पाऊस चालू झाला आहे की नाही. पावसाची अजब गजब कहाणी. तर आम्ही डीमार्टला पोहोचलेलो आहे. ग्रितिकला बसवलं ट्रॉलीमध्ये आणि आम्ही केली एंट्री. पण ग्रितिक कसला ट्रॉलीमध्ये बसतो तो तर बापरे, तुफान आहे तुफान. त्याला एका जागेवर बसायचंच नसतंय. नाही, तो डोळ्यांनी बघणार नाही, तो हाताने काम करेल. म्हणजे इथे तर आता कितीतरी वस्तू आहेत खाली ठेवलेल्या, तो सतत खाली काढ असंच म्हणत होता. म्हणजे त्याला ट्रॉलीमध्ये बसायचंच नव्हतं. फायनली मी त्याला ट्रॉलीमधून काढलं. तो खाली खेळायला लागला. त्याला मी अशी जागा दिली एक खेळायसाठी का तिथे तो आरामात बसून तो खेळू शकेल. शेवटी तिथली एक बाई आली, तिने स्वतः उचलून माझ्याजवळ दिला आणि याला उचला, खाली बसू देऊ नका असं सांगितलं. पण आता काय करणार, मुलं आहेत ते ऐकतच नाहीत. इतकं सारं सामान तिथं दिसत असल्यावर ग्रितिक बसणार आहे का एका जागेवर. फायनली मला इथे एक बॉक्स मिळाला आणि मग मी त्याच्यामध्ये त्याला टाकलं. तर तो थोडा वेळ तिथं खेळल्यानंतर त्याला तेही कजीवर आलं. मग तो तिथे लागला रडायला की मला बाहेर काढ. तर अशा या गडबडीत मी बरेचसे त्याचे व्हिडिओ काढलेलेच नाही, कारण की मग मी त्याला पकडू का मोबाईल पकडू, यांना काहीच मदत करू लागलेली नाही आहे. आज थोडंफारच सामान घ्यायचं होतं, पण मी ग्रितिकला बघण्यातच वेळ गेला आज पूर्ण. आम्ही फार कमी डीमार्टला जातो आणि कधीतरी केलं की हा खूप वैताग आणून सोडतो, म्हणून मग आम्ही डीमार्टला जास्त करून जातच नाही. पण मम्मी गावाला जाणार होत्या, त्यांच्यासोबत काही सामान द्यायचं होतं, म्हणून मग आम्ही डीमार्टला गेलेलो. ते काचेच्या भरण्या पण मी त्यांना घेऊन दिल्या घरच्यासाठी आणि सगळं सामान घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो. म्हणजे त्याच्या आधी बिलिंग करत होतो ना, तर बिलिंग करताना त्यांनी खूप त्रास दिला. म्हणजे तो जो साखळी लावलेली असते ना तिथे, ती साखळीसोबत तो इतका वेळपर्यंत खेळला ना, तर तोपर्यंत नवरा बिलिंग करत होता. पण बिलिंग करताना नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे सगळे एक्सप्रेशनच पूर्ण चेंज होऊन जातात. जसा तो आकडा वाढतो ना बिलिंग करता तसं त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन चेंज होत राहतात. तर हे डीमार्टची कहाणीच आहे. जेव्हा आपण 2 वस्तू घ्यायला जातो तेव्हा आपण तिथनं 10 वस्तू आणतो. 10 वस्तू घ्यायला गेलं तर तिथून 20 वस्तू येतात. यामुळेच आम्ही जास्त करून डीमार्ट टाळतो. पण हे डीमार्टमध्ये मला असं वाटतं सगळ्यांसोबतच होत असेल. तर तिथून आम्ही ग्रितिकच्या गाडीमध्ये जे तो मस्ती करतो हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतेच तुम्हाला. त्याला शांत बसायचंच नसतं, तो काही ना काही चालूच असतं. आज तर तो वॉल्यूमच्या बटनसोबत इतका खेळला ना, कमी जास्त वॉल्यूम त्याचं चालूच होतं. एक गाणं ऐकू दिलं नाही त्यांनी व्यवस्थित घरी येतपर्यंत. आणि मग काय, घरी आल्यानंतर स्वयंपाक करायला होता. 12 वाजले होते. सगळं जसं की तुम्हाला मी सांगितलं, सकाळी माझी धावपळ झाली, नाश्ता केला आणि आम्ही तसंच केलो. आता यायला 12 वाजले आणि आता मी करते स्वयंपाक. मग मम्मीला मी गव्हाच्या शेंगा तळून मागितल्या.
तर मम्मीने मला तोडून दिले आणि मग मी भाजी केली आणि चपाती केली. तर आम्ही आता जेवतो. तर हाच माझा आजचा धावपळीचा संपूर्ण ब्लॉग होता. माझी मॉर्निंग टोटली धावपळीची गेलेली आहे आज. तर का हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचेही मुलं अशीच मस्तीखोर आहेत का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.